हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तुम्हा सर्वच आपल्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सर्वप्रथम सर्व स्वामी भक्तांना गुढीपाडवा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. हे वर्ष तुम्हाला सुखा समृद्धीचे भरभराटीचे जावो ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. उद्या आपल्या सगळ्यात महत्त्वाचा दिवस आहे. ब्रह्मांड नायकाचा प्रकट दिन म्हणून सगळ्यांना उत्साह असतो. स्वामी महाराजांना मुळेच आपण धर्तीवर टिकून आहेत. आपल्या आयुष्याला दिशा भेटली. आज आपण जे काही आहोत ते सगळं अगदी महाराजांमुळेच. आपण चांगले आहोत. करता करविता तोच महाराज आपल्या आयुष्यात आहेत. हे खूप मोठं भाग्य, 7 जन्माचे पुण्य आहे. स्वामी सेवा येणे हे खूप सोपे आहे, पण त्या सेवेत टिकून राहणे हे खूप महत्त्वाचे आहे. स्वार्थासाठी जो सेवेत येतो त्याच्यावर कधी स्वामी कृपा होत नाही. त्यामुळे मन निर्मळ ठेवून खरी भक्तीने सेवा करा. मग बघा स्वामी महाराज तुम्हाला भरभरून आशीर्वाद देतात. तर आज आपण बघूया स्वामी प्रकट दिनानिमित्त काय सेवा करू शकतो. प्रकट दिन म्हटलं की आपल्या मनात खूप वेगवेगळे विचार येतात, की आपण स्वामींच्या प्रकट दिनात हे करू, ते करू, बोलू, अन्नदान करू. अशा सगळ्या प्रकारचे विचार आपल्या मनात येत असतात. आपण सगळेच जण खूप आनंदात असतो. काय करू, काय नको असे सगळ्यांनाच होत असते. महाराजांना हे अर्पण करते, ते अर्पण करूया, हे नैवेद्य करूया, असं चालू असते. पण महाराजांना काय आवडते? तर महाराजांना सेवा आवडते, भक्ती मार्ग आवडतो आणि तो तुम्ही किती सच्च्या मनाने करतात हे स्वामी पाहत असतात. स्वामींची सेवा तुम्ही केली, आम्ही सेवा काय करावी? अर्थात स्वामी चरित्राचे पारायण आपल्याला चालूच आहे. पण ते उद्या तुम्ही स्वामी चरित्राचे एक पारायण करू शकता. तुम्ही कुठे पण असाल तरी करू शकता. तुम्ही एका बैठकीत करा किंवा 2 बैठकीतही करू शकता. तुम्ही पारायण करू शकता. स्वामी चरित्र सारामृत हा दिव्य ग्रंथ आहे. ज्याने आपले आयुष्य पूर्ण बदलून टाकले आहे. स्वामी चरित्र हा एक अध्याय याची फलश्रुती वेगवेगळी असते. तो आपल्या आयुष्याचा भाग आहे. रोज 3-3 अध्याय वाचन केल्याने कितीही अडचणी नाहीशा होतात. जे नित्य प्रामाणिक सेवा करतात त्यांना त्याचा अनुभव आलेला आहे. अर्थातच उद्या आपल्याला स्वामी चरित्र ग्रंथाचे पारायण करायचे आहे. तुम्ही सकाळी 1 आणि रात्री 1 पारायण करू शकता. त्याचबरोबर नामजप करायचा आहे. तुम्हाला जेवढा जमेल तेवढा तुम्ही करू शकता. आजचा संपूर्ण दिवस स्वामीच्या सहवासात घालवायचा आहे. कारण आयुष्यात आपले पहिले खूप म्हणजे स्वामींना आपण आयुष्य आपले बदलून टाकले आहे. स्वामींना आपले आयुष्य खूप चांगले केले आहे. स्वामी भक्तीत लीन झाल्यावर कसे होतो ते स्वामी प्रार्थना करा. स्वामी तुम्ही जे दिलं ते खूप दिले, भरभरून दिले असे म्हणा. धन्यवाद. जो खरा स्वामी भक्त आहे तो स्वामी भक्ती आल्यावर माघारी कधीच जात नाही. त्याला माहीत आहे स्वामी आपली परीक्षा पाहत असतात आणि अडचण अशाच व्यक्तीला दिली जाते तो अडचण पेलण्याची सक्षम असतो. म्हणून कितीही अडचण असू द्यात स्वामी नाम जप चालूच ठेवा. मग बघा स्वामींची आपल्यावर किती भरभरून कृपा होते. तर हे सेवा नक्की करून बघा. तुमची इच्छा 100% पूर्णच होईल. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. माझा जर व्हिडिओ आवडला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.